नेमकं काय आहे IIT आणि काय एवढी क्रेज आहे, तिथं काय असतं आणि आपल्याला IIT ला जायची स्वप्न पडायला लागली तर कशी तयारी करायची असते? सौरभ ढबू यांना पुढचं टार्गेट काय दिसतंय, काय बघायला मिळेल आम्हाला येत्या काळात? पण म्हणजे हे स्वप्न नेमकं कधी ठरवलेलं की आपल्याला असंच काहीतरी करायचं? प्रत्येक वेळेस जे मनातले विचार आहेत ते चेंज कसे काय होत जातात? म्हणजे एकदा वाटतं की आपल्याला IAS व्हायचंय, एकदा वाटतं की आपल्याला सायंटिस्ट व्हायचंय, परत वाटतं की आपल्याला एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचंय. तर रिझल्ट चांगले लागतात आणि त्यातून पॅरेंट्स कडून मिळणारे कॉम्प्लिमेंट्स, त्याबद्दल काही सांगता येईल? श्रोतेहो नमस्कार. रेडिओ शुगरच्या IVF ची गगन भरारी या कार्यक्रमातून मी RJ ओंकार आपलं स्वागत करतो. IITian असं आपल्या नावाच्या आधी जेव्हा लागतं त्यावेळेस नक्कीच अभिमान वाटत असेल, पण तो अभिमान वाटण्यासाठी जे आधी केलेलं काम असतं ते तितकं सोपं नसेल. हा IITian व्हायचा प्रवास कसा होता? प्रवास खडतर होता नक्कीच. सगळ्यात महत्वाचं आहे की मला अभ्यास करायला आवडतो, नवीन गोष्टी करायला आवडायच्या आणि त्यामुळं तो मी प्रवास ऍक्च्युली करू शकलो हे मला इथे सांगावंसं वाटतं. कारण की मोस्ट ऑफ द टाइम फक्त शिकायचंय, फक्त अभ्यास करायचा आहे, काहीतरी आई वडिलांनी सांगितलंय म्हणून करायचंय, काहीतरी कुठंतरी जॉब मिळायला पाहिजे म्हणून असं करायचंय, तर त्याच्याने तेवढं प्रिपरेशन किंवा तेवढी मेहनत मला वाटतं नक्कीच केली जाणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोठं स्वप्न पाहिजे, म्हणजे अभ्यासापेक्षा मोठं स्वप्न. पण म्हणजे हे स्वप्न नेमकं कधी ठरवलेलं की आपल्याला असंच काहीतरी करायचंय? हे शाळेत असताना ठरवलं, क्लिक कधी झालं की आपल्याला या गोष्टी करायच्या? येस, मी बहुतेक 5वी-6वी ला असेल आणि आम्ही डोंगरावर गेलो होतो, आमची पूर्ण फॅमिली, आणि आमचं देवस्थान होतं. तर खाली येताना मी जोरात खाली पळत येत होतो आणि खाली पळत येताना थोडं माझा तोल गेला आणि पडलो आणि मी पायऱ्यांवर असं गोल 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 पडत होतो आणि मी रडायला लागलो. मग पप्पा म्हणाले, हे बघ बाळा रडू नको. काय? जे जे देवाच्या डोंगरावर खाली पडतात किंवा त्यांना असं काही होतं ते लई हुशार होतात, एकदम फार हुशार होतात. मग तेव्हापासून मी मोठं स्वप्न बघायचं ठरवलं. अरे सगळ्यात हुशाराचं काय काय करिअर आहे? सायंटिस्ट. तर मी तेव्हापासून मग डोक्यात आणलं की हा आपल्याला काहीतरी शिकायचंय, जास्त शिकायचंय, इंटरेस्टिंग आहे. बरोबर, सायन्स इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग वाटतच होतं. मग त्याच्यात अजून पुढेपर्यंत जायचं मी ठरवलं. अच्छा, म्हणजे शाळेचा आणि कॉलेजचा प्रवास हा नक्कीच इंटरेस्टिंग असेल, कारण एकतर अभ्यास हा आधीपासूनच सुरू झालेला. पण एक आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात क्रेज असते ती म्हणजे IIT ची. म्हणजे खूप कमी लोक आहेत की जे IIT मध्ये गेले, त्यांनी तिथला एक्सपिरियन्स घेतला, पण असे भरपूर लोक आहेत की जे IIT बद्दल बोलतात किंवा IITian जे समोर असतात त्यांना आम्ही बघतो. नेमकं काय आहे IIT आणि काय एवढी क्रेज आहे, तिथं काय असतं? ऍक्च्युली हा क्वेश्चनचे आन्सर बरेच आहेत. तुम्ही मग त्याला पॅकेजमध्ये डिफाईन करू शकता. मे बी तुम्ही प्रोफेसरला जास्त डिफाईन करू शकतात की IIT मध्ये प्रोफेसर म्हणजे बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना बोलवतात, तर असे प्रोफेसर तुम्ही म्हणू शकतात. मे बी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतात. पण मला वाटतं किंवा सगळ्यात महत्वाचं मला तिथे जाऊन जे जाणवलं ते आहे तिथले स्टुडंट्स. टॉप नॉच स्टुडंट असतात, बरोबर. वेगवेगळ्या भागातून आलेले, पूर्ण इंडियाभरनं लोक आलेले असतात, मुलं आलेले असतात. तर कोणतंही काम करण्याचा मध्ये जो जोश असतो तर तो तिथं मला बघायला मिळाला. म्हणजे जर समजा मी एवढा अभ्यास करून इथनं गेलो होतो आणि तिथं जाऊन मी डान्समध्ये पार्टिसिपेट करतोय, पण तिथे डान्समध्ये आम्ही रात्री 9 ते सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतोय. म्हणजे माझ्यासारखा मुलगा एखाद्याला डान्स नाही आवडत तरी पण तो डान्ससाठी एवढी मेहनत करतोय कारण की कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय. तर माझ्यासारख्याकडनं आमच्या सिनियर्सने एवढी मेहनत करून घेतली. तर तिथं जी मेहनतीची लेवल आहे ना, आपण थोडस मेहनत केल्यावर आपण म्हणतो झालं, पण तिथे त्या लेवलची मेहनतच भरपूर आहे. मुलं आज उद्या जर मला 2 वाजता पेपर आहे तर आज 2 पासून मी उद्या 2 पर्यंत पूर्ण मी अभ्यास करेल आणि पेपरवर ना आल्यावर झोपेल. तर अशा प्रकारची पण मुलं आहेत. काही जण गिटार वाजवतोय तर तो छान वाजवतोय आणि तो त्याच्याकडे जर तुम्ही 10 मिनिटं गेली तर तो तुम्हाला 10 मिनिटात गिटार शिकवेल, एखादी धून शिकवेल. मी शिकलोय माझ्या मित्राकडे जाऊन. एखाद्याला छान कोडिंग येते त्याच्याकडे जाऊन तो कोडिंगचं नॉलेज सांगेल. तर हे जे पिअर ग्रुप मिळतं ना, आय थिंक दॅट्स द मोस्ट व्हॅल्युएबल थिंग ऑफ IIT. म्हणजे आपलं थॉट प्रोसेस जी आपली असेल ती तिकडे गेल्यावर 360 मध्ये चेंज होते. करेक्ट. तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या अँगलने बघायला शिकता. आता माझा एक मित्र आहे, जर समजा तुम्ही हाय पॅकेज म्हणत असाल, पण त्याचं स्वप्न असं की अरे 100 करोड तर आपल्याला फंडिंग मिळू शकते, तर तुम्ही ते
10 लाख 15 लाख 50 लाख याच्याबद्दल मग तुम्ही थोडं तुमचं पण माइंड change पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो, कारण की त्याच्या पद्धतीने पण तुम्ही बघू शकलात ना. तर असे वेगळ्या टाईपचे आता मग काही युट्यूब करतात, त्यांचं पण एक पर्स्पेक्टिव्ह आहे. काही जण अभ्यास नाही करत, काही जण डान्स करतात, चांगला डान्स करतात, मग ते कोरिओग्राफी मध्ये पुढे करताय. काही जण ऍक्टिंग करताय, आपण बघतो सुद्धा काही जण छान ऍक्टर आहेत. तर फक्त अभ्यासाला नव्हे तर बाकी सगळ्या पद्धतीने तुम्ही ओपन होतात आणि ही जी मेहनत आहे ती तुमची अजून एका लेवलला जाऊन वाढते. नक्कीच. पण आता मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या IITच्या बॅच मधले जे तुझे फ्रेंड्स असतील ते सध्या काय करतात, त्यांचं काय चालू आहे? काही बरेचसे जण जॉब करतायत, काही दिल्लीला आहे, काही मोस्ट ऑफ द लोक बेंगलोरला आहे, कारण की IT सेक्टर तिथे जास्त आहे. काही 1-2 जण पुण्याला आहे, काही 1-2 जण मुंबईला माझ्या मित्रांपैकी. तर असे सगळे काही जॉब करतायत, 1-2 आहेत की जे स्टार्टअप करतायत. तर असं सगळ्यांचं काही ना काही चालू आहे. बरेचसे मुलं बाहेर गेली, माझे मित्र बाहेर गेले. तर ऍक्च्युली माझ्याकडे पण एक ऑपॉर्च्युनिटी 1-2 ऑपॉर्च्युनिटी होत्या, पण म्हटलं आपण पण तेच केलं जे सगळे करताय, तर मग आपण काय वेगळं केलं. कारण की लहानपणीपासून माझं स्वप्न होतं की सायंटिस्ट बनायचंय देशासाठी. ते सायंटिस्टचं चेंज झालं, फर्स्ट इयरला आपण IAS बनू, कशासाठी, देशासाठी. IAS नंतर चेंज झालं, पॉलिटिशियन बनू देशासाठी. आणि नंतर मग 4th इयरला जे मी खरंच जवळून बघितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही मोठा चेंज आणला तर 1 नाही 2 नाही 10 मुलं नाही, तुम्ही पूर्ण पिढ्यानपिढ्या चेंज करू शकता शिक्षणाने. तर मला वाटतं ते खरंच मोठं काम आहे आणि ते मी करतोय, याचा मला आनंद सुद्धा आहे. नाही, काम तर मोठं आहे आणि कौतुकास्पद आहे, पण हे प्रत्येक वेळेस जे मनातले विचार आहेत ते चेंज कसे काय होत जातात? म्हणजे एकदा वाटतं की आपल्याला IAS व्हायचंय, एकदा वाटतं की आपल्याला सायंटिस्ट व्हायचंय, परत वाटतं की आपल्याला एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचंय. तर काय अशा घटना होत गेल्या किंवा काय कारण आहेत की ज्याच्यामुळे तुझ्या मनातले विचार असे बदलत गेले? एकदम छान क्वेश्चन विचारला. ऍक्च्युली मला पण विचार करावा लागेल. काहीतरी झालं असेल, म्हणजे पहिल्यांदा आपण ठरवलं की म्हणजे मला हे करायचंय, येस, पण काही कारणाने आपल्याला असं वाटतं की नाही, ह्याच्यापेक्षा हे बेटर आहे. म्हणजे एकतर माझ्या इंटरेस्टचा तो पार्ट असू शकतो किंवा त्यात पैसे मला चांगले मिळणार असतील किंवा मला एक प्रतिष्ठा त्यातून चांगले मिळणार असतील. बरोबर. अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे आपली जी ड्रीम्स आहेत ती थोडी चेंज होत जातात. तर त्याच्या मागचं रिझन बरोबर. आय थिंक सगळ्यात महत्वाचं आहे विजन, की तुम्हाला काय केल्याने आनंद मिळतो. तर मला हे जाणवलं होतं की जेव्हा मी दुसऱ्यांना एखादी गोष्ट सांगतो, शिकवतो किंवा त्यांच्या डोळ्यामधली जेव्हा मी चमक बघतो. मी जेव्हा IIT दिल्लीला असताना आम्ही प्रत्येक संडे प्रत्येक रविवारी बाहेर जायचो NSSच्या माध्यमातून. जे म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग जिथं होते आणि लहान मुलांना पोलिसांनी ज्यांनी वाचवलंय त्यांना एका आपला परिवार म्हणून एक छान तिथे बनवून त्यांना ठेवलं होतं. तर त्यांना आम्ही शिकवायला जायचो. तर त्यांच्या ती डोळ्यातली चमक बघून एक छान आनंद पण व्हायचा, प्रसन्नता पण व्हायची आणि आपले प्रॉब्लेम किती छोटे हे पण मला जाणवायचं. आणि मग त्याच्यामधून जे माझं विजन होतं आधीपासूनच की देशासाठी काहीतरी करायचं, मेन आता पण सुद्धा तेच आहे. आता ते काहीतरी मोठं करायचंय तर त्याच्या शोधात मी इकडे तिकडे चाललं. आता जसं की आधी मला वाटायचं अरे आपण एवढे पुस्तकं बघतो, आपल्या देशातले आपल्या इंडियाचे किती सायंटिस्ट आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतात. तर तिथून मी ठरवलं नाही की नाही आपण काय करू, अध्यात्म आणि सायन्स यांना असं कनेक्ट करता येईल असं काहीतरी करू. पण मग पुढे जाऊन बघितलं तर प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, इंडियाचे प्रॉब्लेम्स वेगळे. आज जर आपण म्हणतो की देश कोण चालवते, देश कोणी चालवायला पाहिजे, इंजिनियर्सने, डॉक्टर्सने, पुन्हा सगळ्यांनी मिळून चालवायला पाहिजे, बरोबर. पण आज किती जण कोण जण चालवत आहे, IAS पण चालवत आहे का नाही चालवत आहे, बरोबर. तर हे जे क्वेश्चन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये मग मी माझा मार्ग शोधत की कुठं आपल्याला ऍक्च्युली जास्त काम करायला मिळेल आणि जिथं काम करून मोठा चेंज होईल, तर त्याच्या शोधात मग हे डिसिजन चेंज झाले. अच्छा, म्हणजे त्या शोधात ढबू इग्नायटिंग अकॅडमी याचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. पण ही अकॅडमी सुरू करताना काय विचार होता आणि इस्लामपूरच का सिलेक्ट केलं? येस, पहिले तर इस्लामपूर म्हणजे माझं गावच, कारण की माझा जन्म सुद्धा इथेच झालाय. मग वडिलांच्या जॉबमुळे आम्हाला नाशिकला जावं लागलं होतं. तर मग इथे घर बांधलं आणि मग आम्ही इथेच राहायला आलो. आणि त्यात कोविड नंतर हा शिफ्ट झाला. नाशिकला असताना 2020ला मी पासआउट झालो आणि मग इकडे घर बांधलं आणि मग ते आम्ही इकडे शिफ्ट झालो. मग तेव्हा मुलांना गाईड करता 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 त्यांचे प्रॉब्लेम समजले. आणि काही मुलं एवढे हुशार
तर मला वाटलं अरे यांना थोडी जर आपण Push केलं थोडंसं. पुश केलं, थोडी मदत केली इन टर्म्स ऑफ अरे तू हे करू शकतो, एवढंच काही विचार करतो तू, अजून मोठा विचार कर, बरोबर. तर ते जर त्यांना एन्व्हायरमेंट मिळालं ना, ते भरपूर पुढे जाते आणि ते झालं पण. म्हणजे माझ्याकडे 10वीला 3 मुलं होते, तर त्याच्यापैकी एका मुलाला 99% पडले, एका मुलीला 97 आणि एका मुलीला 94% पडले. थोड्याशा पुशमुळे, ऑब्व्हियसली त्यांची मेहनत होती, पण ते जे पुश करावं लागणार होतं ते मी केलं आणि त्याचा फायदा त्यांना पण झाला आणि मला पण झाला. क्या बात आहे. म्हणजे मुलांना एका लेवल पर्यंत येत असतं, पण तिथून त्यांना बाहेर काढणं हे जास्त Yes. महत्वाचं आहे. ते करणं तितकंच चॅलेंजिंग असेल. पण आपण भारताबद्दल बोलतोय, एज्युकेशन बद्दल बोलतोय. जर आपली एज्युकेशन सिस्टीम बघितली तर रँकिंग द्यायचं ठरवलं की इंडियाला आपल्याला रँकिंग द्यायचंय, तर 1 to 10 मध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये इंडियाचा कितवा नंबर लागू शकतो सध्याच्या सिस्टीमवर? येस, ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो, आपण फक्त काही एस्पेक्ट आपल्याला माहिती आहे. जसं की आपल्याला माहिती आहे आता एज्युकेशन सिस्टीम पाठांतर करायला लावते, पेपरला तुम्ही जेवढं पाठ केले ते लिहायला लावते आणि त्याच्यावरनं मार्क देते आणि त्याच्यावरनं मग डिफरन्शिएट करते 2 मुलांना. नाही हा हुशार आहे, हा याला जास्त हा मट्ट आहे, किंवा याला पाठ नाही होत, किंवा हा हुशार नाही, किंवा याच्यात हुशारी नाही, जे की चुकीचं आहे. तर पण आता जसं की तुम्ही पुरातन काळामध्ये जर तुम्ही एज्युकेशन सिस्टीम बघितली आणि ती सिस्टीम पुन्हा आता नव्याने कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या लेवलला येते, तर मला तर वाटेल एज्युकेशन सिस्टीम मध्ये आता जर तुम्ही बाहेर गेलात, बाहेरच्या लोकांना तुम्ही अवघड मॅथ्स विचारा, त्यांना ते नाही येणार. कारण की ते त्यांना शिकवत नाही, कारण की त्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे. त्यांना वाटतं आपल्याला कॅल्क्युलेटर आहे, कशाला हे सगळं शिकायचं. पण ते जे शिकताना तुमच्या बुद्धीचा जो विकास झाला ते त्यांनी बघितलाच नाही. तर मला वाटतं तो विकास आपल्याला सगळ्यात जास्त प्राधान्य देतो. म्हणून बघा, आपल्या घरामध्ये पण एखादा लहान मुलगा आला तर पहिला जर जो नातेवाईक पण आलाय तो काय क्वेश्चन विचारतो, कोणत्या शाळेत टाकणार आहे, काय करणार आहे, काय शिकणार आहे, मार्क्स किती मिळाले, म्हणजे काय, तर त्याचा विकास कसा चालू आहे तो हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. हा, पण जर मग तुम्ही फक्त मार्कांच्या बेसिसवर त्याला जज करायला लागले तर तिथे आपली गडबड होते. पण मी त्याच्या उलट म्हणतो, तुम्ही स्वतःला एवढं छान बनवा की मार्क्स आपोआप रिफ्लेक्ट होतील. म्हणजे अभ्यासासाठी मार्कांसाठी अभ्यास नका करू. जसं 3 Idiots मध्ये बोलतो नाही का, सक्सेस के पीछे नहीं एक्सेलेंस के पीछे भागो, सक्सेस झक मार के आपके पीछे आहे. क्या बात आहे. पण हा अकॅडमी सुरू केल्यावर असा चेंज दिसून आला का की सुरुवातीला मुलं ज्या पद्धतीने काम करत होती आणि त्यांना थोडंसं पुश केल्यावर, थोडा गायडन्स दिल्यावर नंतर मार्क्स सुद्धा चांगले आले, रिझल्ट चांगले लागतात आणि त्यातून पॅरेंट्स कडून मिळणारे कॉम्प्लिमेंट्स, त्याबद्दल काही सांगता येईल? येस, एक छान इन्सिडेंट सांगतो. आता मी पहिल्याच दिवशी अकॅडमी मध्ये सांगितलं होतं की आपण गुड मॉर्निंग नाही बोलणार आहे दररोज भेटल्यावर, आपण ग्रेट मॉर्निंग बोलणार. छान विचार आहे की जर आपण ठरवतोच आहे आजचा दिवस मला इथे द्यायचा आहे, तर का गुड साठी आपण टार्गेट करावं, का ग्रेट साठी टार्गेट नाही करावं. तर मग मला नंतर एक कोणतरी दुसऱ्या मुलीने सांगितलं की सर आमच्या शाळेत पण ग्रेट मॉर्निंग चालू झालं. कसं, आता एक जी मुलगी होती ती माईकवर असायची आणि तिने चुकून दरवेळी गुड मॉर्निंगच्या ऐवजी ग्रेट मॉर्निंग बोलली, त्यामुळे सगळी शाळा ग्रेट मॉर्निंग बोलली. त्या दिवशीपासून तिला मॅम म्हणाल्या की छान आयडिया आहे, तुला कुठून आली आयडिया ही, तर त्या दिवसापासून त्यांनी ग्रेट मॉर्निंग हे बोलायला चालू केलं. म्हणजे एक माणूस पण पूर्ण मोठ्या एका समाजामध्ये चेंज आणू शकतो हे पण आपल्याला दिसतं आणि एक वेगळ्या प्रकारचा माइंडसेट पण दिसतो. म्हणजे चला बस झालं, आतापर्यंत आपण जसं काम करत होतो ठीक आहे, पण आता तसं नाही. आता जसं की एज्युकेशन सिस्टीम मध्ये 10वीला कसं 2 क्वेश्चन शाळेमध्ये शिकवणार, 4 क्वेश्चन होमवर्कला देणार, त्याच्यातले 2-3 क्वेश्चन पेपरला येणार आणि जर मग मार्क आले व्यवस्थित, एखादा सिरियस मुलगा असला, मार्क चांगले येणार, बल्ले बल्ले शिकला, मोठा झाला. पण हेच गणित चेंज होतं 11वी. आपण का बघतो 11वी ते 12वी एवढा ड्रॉप का येतो, म्हणजे ज्या मुलाला आधी 95% होते, 90% होते, ते पण मे बी 11वीला पास होणार, सीईटीला किती मार्क पडणार, 12वीला किती टक्के पडणार, जेईला होणार का नाही, किती मोठे क्वेश्चन आहे आणि आपण नाही सांगू शकत. तर हा जो डिफरन्स आहे तो या गोष्टीमुळे होतो की आपण डोकं चालवत नाही. 10वी पर्यंत शिक्षण पद्धतीमध्ये डोकं चालवायवर जास्त लक्ष दिलं जात नाही आणि त्यात पास करा आणि समजा पेपर असेल तर पेपरच्या आधी क्वेश्चन हॉट्स क्वेश्चन की हा हे क्वेश्चन करून या याच्यामधले येतील. तर त्या टाईपचं जे बिहेवियर किंवा ती सराउंडिंग आहे ते मला चुकीचं वाटतं. तेच
कुठेतरी प्रेशर बघायला मिळतं, म्हणजे शाळांकडून असेल, अर्थात ते लादलं जातच असं नाही, पण ते बाय डिफॉल्ट होत जातं. Yes. म्हणजे काही नातेवाईक असतात, पाहुणे असतात, शेजारी असतात, त्यांच्याकडून सुद्धा असेच प्रश्न येतात आणि अभ्यासाची गोडी लागायला पाहिजे त्याऐवजी असं सुद्धा होतं की मग तो नको वाटतो, त्याचा बरोबर. कंटाळा येतो, त्रास होतो. कोणीतरी सतत कमी पडणाऱ्या मार्क्स बद्दल जर टोचत राहिलं Right. तर ती Right. निगेटिव्हिटी सुद्धा निर्माण होते. तर काय केलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स थोडेसे कमी होतील असं वाटतं? एक छान ऑब्झर्वेशन तुम्ही बोलले. ऍक्च्युली बरेच कमी जण हे पकडू शकतात, सारखं ते टोचलं जात. हम्म. म्हणजे जी गोष्ट एन्जॉय करावीशी वाटायला पाहिजे ती टोचल्यासारखी वाटते. आता याचं मुख्य कारण म्हणजे दोन्ही पण आहेत, मुलगा पण आहे, पाल्य पण आहे आणि पालक पण आहेत. पालकांनी हे समजायला पाहिजे त्यांच्या आई वडिलांनी जे त्यांच्यावर केलं होतं ते आपल्या मुलावर करून चालणार नाही. मे बी त्यांचं थोडंफार चांगलं झालं असेल, पण आताची जनरेशन वेगळी आहे. आता जसं की बघा कसं आहे, जर समजा एक माझ्याकडे असे बरेच विद्यार्थी येतात ज्यांचं मॅथ्स कच्चं आहे. सर हे बघा याचं मॅथ्स कच्चं आहे. आता काय कच्चं आहे, त्याच्यावर लेबल लावलं गेलंय. मे बी त्या दिवशी तो आजारी असेल त्यामुळे त्याला मॅथ्स मध्ये कमी मार्क पडले असतील, मे बी त्याला ते अवघड गेलं असेल किंवा त्या दिवशी तो शाळेत गेला नसेल, मे बी त्याला अवघड गेलं असेल. तर पण मार्क कमी पडल्यावर त्याच्यावर एक लेबल लावलं जातं, हे बघ तू मॅथ्स मध्ये कच्चा आहे कारण की तुला एवढेशे मार्क पडले आहे. पुढच्या वेळी पण काय, तो पुन्हा मेहनत करणार आणि शेवटी पालक काय बोलणार, अरे मॅथ्स कर बरं का, तू लय कच्चा आहे, तू लय कच्चा आहे, तू बराच कच्चा आहे, तू बराच कच्चा आहे. तर हे सारखं सारखं जे पालक करतात स्वतःच्या भीतीने, ते पण काय मुद्दामून नाही करत, पण स्वतःच्या भीतीने ते जे करतात ते चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये मुलगा पण मग जर फक्त त्यांच्यावर जास्त डिपेंडंट असेल, तो पण मग स्वतःची सेल्फ इमेज जी म्हणतो आपण ती चेंज करून घेतो. नाही खरंच बरं का, मला मॅथ्स मध्ये कमी होते आणि मला मॅथ्स अवघड जातं, मला मॅथ्स अवघड जातं, असं बोलून 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 आता हे एका मिनिटात चेंज करता येईल. कसं चेंज करता येईल, स्वतःला रिअफर्मेशन द्यायचे, अफर्मेशन द्यायचे की नाही मी चांगला स्टुडंट आहे, मला मॅथ्स सोपं जातं, चांगल्या टीचरकडे जाऊन बसा, तिथं लक्ष द्या, तिथं तुम्ही समजून घ्या की काय होतं, काय वेगळं होतं, बस एवढंच तर होतं. तर अशा स्वतःला तुम्ही सारखं बोलून बोलून त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. हे जे लेबल लावण्याचं काम जे समाज करतं ना, त्याच्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. क्या बात आहे, खूप छान माहिती मिळते आणि सोप्या भाषेत मिळते. म्हणजे काय केल्याने काय होतं आणि जे प्रॉब्लेम सध्या आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात ते काय केल्याने कमी होतील ही सुद्धा माहिती मिळते. पण आता परत आपण IIT कडे येऊया की समजा आपण आपलं फाउंडेशन चांगलं केलं आणि आपल्याला IIT ला जायची स्वप्न पडायला लागली, बरोबर. तर कशी तयारी करायची असते जर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं तर? हा, आता फाउंडेशन प्रकार आमच्या वेळी नव्हता आणि आता तो महत्वाचा झालाय. कारण की फाउंडेशन म्हणजे काय, तुमचं 10वी पर्यंत जे पण तुम्ही अभ्यास करता ते एकदम स्ट्रॉंग करा, म्हणजे 11वी 12वीला तुम्ही मोठी झेप घेऊ शकता. आता प्रॉब्लेम काय होतो, 11वीला जर तुम्ही गेले आणि तुम्हाला 10वीच्या काही काही गोष्टी येत नसतील तर मग ते तुम्हाला मागं खेचणार, ते तुम्हाला दाखवणार की अरे हे अवघड, थोडस जरी क्वेश्चन फिरवून दिला तर तुम्हाला तो येत नाही. तर हे जे गोष्टी, ह्या गोष्टी न व्हाव्या म्हणून फाउंडेशनची सुरुवात केली. आता जसं की समजा 8वीला मुलगा आला तर त्याचा जो बेस आहे तो पक्का करायचं काम चालू होतं. म्हणजे काय, 8वीला असताना 8वी 9वीचं, 9वीला असताना 9वी 10वीचं. तर त्याच्याने काय होतं, तुम्ही पुढे बघून चालताय. जर आता प्रॉब्लेम काय बघा, आता एक मी टेक्निकल गोष्ट सांगतो की 8वीला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल धडा आहे, 9वीला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल धडा आहे आणि 10वीला पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल धडा आहे मॅथ्स मध्ये CBSE ला. आता जर समजा तुम्ही जेव्हा 8वीला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल शिकताय, त्याच्यानंतर का नाही दिला 2 व्हेरिएबल, का नाही दिला 10वीचा पण 2 व्हेरिएबल? तर मला, आणि हे का केलंय, कारण की आपल्याकडे सगळ्या टाईपचे मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला पुस्तक बनवायचं. तर म्हणजे एखाद्याला समजा कबड्डी खेळायला आवडतं, क्रिकेट खेळायला आवडतं, तो खेळून सुद्धा हा अभ्यास करावा याच्यासाठी बनवलंय. पण समजा एखाद्याला अभ्यासच करायचा असला तर, किंवा अभ्यासामध्येच इंटरेस्ट असेल तर, तो खेळाकडे कमी लक्ष आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष देत असेल तर का, कारण की त्याचं स्वप्नच ते. तर मग मी म्हणतो का आपण वेळ वाया घालवायचा. तर माझ्या मते जर 8वीच्या खालची मुलं जर कोणी ऐकताय तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फाउंडेशन स्ट्रॉंग करा. आताच 8वी 9वी 10वीला तुम्ही तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करा. त्याची वेगळी छान पुस्तकं पण येतात, ते स्वतःहून पुस्तकं वाचा, स्वतःहून व्हिडिओ बघा, सायन्सच्या व्हिडिओ बघा की काय चालू आहे काय नाही चालू आहे, की कोणकोणती टेक्नॉलॉजी असते ती कशी काम करते. आता आपल्याला बुलेट ट्रेन माहिती आहे,
आपल्याला मॅग्नेटिक ट्रेन माहिती आहे, तर ती कशी काम करते. अच्छा, तुम्ही बोलाल ट्रेन नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असं असतं, मग ती पटरीवरनं का नाही निघत, का, मग या टेक्निकल गोष्टीमध्ये तुमचा इंटरेस्ट आणि होणार. तर मला वाटतं 10वी पर्यंत तुम्ही असं व्यवस्थित प्रिपरेशन करावं, आणि 11वीला चालू होताना पहिले तर मोठे स्वप्न बघावे, आणि मोठे स्वप्न पुढपर्यंत बघावे. म्हणजे स्वप्न हे नसलं पाहिजे की मला IIT जायचंय. मला वाटतं स्वप्न हे असलं पाहिजे की मला जीवनात काय करायचंय, आणि ते करण्यासाठी मला IIT का जायचंय. जसं की माझं झालं. ऍक्च्युली हे सगळं प्लॅनिंग माझ्याकडे पण नव्हतं, पण माझ्या बरोबर झालं की मला हे असं असं करायचंय. म्हणून जर समजा मला इंडियासाठी काहीतरी त्या लेवलला करायचंय, तर मी इंडियाच्या त्या लेवलला तरी जायला पाहिजे ऍटलिस्ट, की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, की जिथनं एक्सपेक्ट केलं जातं की छान टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये आपण निर्माण करू. क्या बात आहे. म्हणजे IIT हे डेस्टिनेशन नाहीये, तर ते एक मीडियम आपण म्हणू शकतो की त्या थ्रू आपल्याला आपली जर्नी जी आहे ती आणि continue याच्याने वाटतं मुलगा जास्त मोटिवेटेड राहील. आता बघा, जर समजा तुम्हाला एक मुलगा, समजा तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला लॅम्बोर्गिनी गाडी घ्यायची. मी बोललो अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तुम्ही बोलणार, एक वेळ करणार, ऐकणार तुम्ही. दुसऱ्यांदा बोलणार काय अभ्यास करायचा, मला तर लॅम्बोर्गिनी गाडी पाहिजे. पण जर मी तुम्हाला हे दाखवून दिलं की अभ्यास करून तुम्हाला लॅम्बोर्गिनी गाडी कशी मिळणार, तर मग तुम्ही गोष्ट कशाला महत्व देणार. आता लॅम्बोर्गिनीला देणार का, नाही, ते तर मिळणारच आहे. कधी मिळणार आहे, अभ्यास करून. तर पहिले तर चेंज असा करावा माइंडसेट लेवल. दुसरा चेंज असा करावा कॉम्पिटिशनला बघताना. अरे बापरे, जेईला लगभग 15 लाख मुलं बसतात, आणि त्याच्यातनं मला 25,000च्या मध्ये यायचंय, 20,000च्या मध्ये यायचंय, पूर्ण इंडिया लेवलला फाईट चालणार आहे. अरे तुला समजतं का किती कॉम्पिटिशन आहे, आणि आता तुझं कसं होणार, काय होणार. आई वडील पण घाबरवत आहे, कारण की ते स्वतः घाबरलेले कॉम्पिटिशन बघून, दररोज पेपरमध्ये जाहिराती बघून. नीटला समजा 21 लाख लोक बसताय, त्याच्यामध्ये एवढे कमी जण सिलेक्ट होत आहे, तर मग तुझं काय होणार, तुझं तर असं, तुझं तर तसं. तर सगळ्यात महत्वाचं मी कॉम्पिटिशनला असं डिफाईन करतो. आता समजा वडापाव कोणीतरी बनवला असेल पहिल्यांदा, येस, तर वडापाव बनवण्याच्या आधी त्याला माहित होतं का की वडापाव एवढा चालणार आहे म्हणून. त्याने त्याच्या कामावर फोकस केलं, आणि मग बघितलं की काय त्याचा इफेक्ट होणार आहे, काय नाही. आणि परीक्षेच्या दृष्टीने जर बघायचं झालं, तुमचा पेपर 360 मार्काचा आहे समजा, फरक नाही पडत बाकीच्याला किती मार्क पडत आहे. कॉम्पिटिशन काय तुमचा पेपर लिहिताना हात हलवायला येतो का, नाही, तुमचं डोकं तुमचा पेपरच असतो. तर इथे कॉम्पिटिशन कुठं आली विचारतो. जर तुम्ही ठरवलं मला 360 पैकी 300 मार्क पडायचे, ऑल इंडिया रँक 50च्या आत रँक येतो तुमचा जेईला, म्हणजे 50% वर जरी तुम्ही मार्क पडले तर ऑल इंडिया रँक तुमचा 1000 मध्ये येईल. एवढं सोपं आहे जर बघायला गेलं तर. आमचा मुलगा 90% आहे, मग जेईला 50% पण नाही पाडू शकणार का. क्वेश्चन आहे समाजावर, पुन्हा आपल्या शिक्षण पद्धतीवर मोठा क्वेश्चन आहे. का, कारण की डोकं चालवायचं कसं आतापर्यंत आपल्याला शिकलेलो नसतं. म्हणजे जो आपण अतिविचार करत चाललोय की काय होईल, काय होईल. आणि कसं होतं की हे जे सगळे मीडियम्स आहेत, म्हणजे एकतर आपली फॅमिली असेल, शेजारी असतील, मित्र परिवार असेल, आणि आकडेवारी जी सोशल मीडियामधून मिळते, न्यूजपेपर मधून, टेलिव्हिजन मधून, त्याचं पण कुठेतरी एक प्रेशर मुलांवर येतं. पण हे मला परत फिरून कर्मसिद्धांताकडे येतं असं वाटतं की तुम्ही बाकी कशाची अपेक्षा करू नका, तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळ चांगलं तुमच्याकडे येणारच आहे. जसं तुमचं काम असेल तसा तुम्हाला रिझल्ट मिळेल. मोटिवेशनल व्हिडिओज पण मी बरेच बघितलेले आहेत, आणि मुलांना मोटिवेशन देणं, तर हे कधी सुचलं आणि हे करायचं असं काही डोक्यात होतं का. लहानपणीपासून मी बऱ्याच असे इव्हेंट्स अटेंड केलेत, किंवा जिथं पण आता 15 ऑगस्टला आमच्या शाळेत लोक बोलायला यायचे. मी बघितले बरेचसे मुलं काय करतात, चुळबुळ करतात, इकडे तिकडे बघत बसतात, खोड्या काढत बसतात, मित्रांशी बोलत बसतात. नाही, मी शांतपणे त्यांना ऐकायचो, कारण की त्यांचा जीवन प्रवास सांगता येते, आणि ते कसे मोठे झाले वगैरे. मग त्यांच्याकडे बघून वाटायचं, हा किती सिंपल आहे, आपण आज इथं बसलोय, उद्या तिथं काय नाही जाऊ शकणार. तर स्टार्टिंग मी पहिले ते ग्रहण केलं, पुस्तकं वाचले, ग्रहण केलं, वेगवेगळ्या मोटिवेशनल सेमिनार्सला गेलो, तिथं मी पहिले स्वतः मोटिवेट झालो. तिथं मी माझ्यामध्ये तो स्पार्क भरला की नाही, मला करायचंय, मला करायचंय, मला करायचंय. अरे तू काय एवढा विचार करतोय, तू एवढं पण करू शकतो. आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणतात की स्वप्न ते नव्हे जे आपल्याला झोपेपर्यंत पडतात, तर स्वप्न ते जे आपल्याला झोपू नये देत. तर आणि तेच दरवेळी म्हणतात ड्रीम बिग, ड्रीम बिग. जर तुम्हाला बघायचं आहे तर मोठं बघा, आणि जर तुम्ही ते बघू शकताय तर तुम्ही ते अचीव पण करू शकताय. तर तिथून मग ते बघण्याचं जे पुश पाहिजे असतो, ते मला कुठून तरी मोटिवेशनल स्पीकर, मोटिवेशनल
तुमच्या कार्यक्रमांमधून मिळाला समजा किंवा युट्यूबवरने मिळाला समजा, तर असं मी पहिले स्वतः जास्त ग्रहण केलंय. मी म्हणजे जास्त फी भरून सुद्धा मी मोटिवेशनल सेशन्सला गेलोय. त्यांचं समजलंय ते टाइम मॅनेज कसं करतात, पुन्हा ते स्वतःला मॅनेज कसं करतात. आपण टाइमला मॅनेज नाही करू शकत, स्वतःला टाइम नुसार मॅनेज करायचं असतं. लोकांना वाटतं टाइम मॅनेजमेंट म्हणजे मी टाइमला हलवू शकतो, नाही हलवू शकत. आपण स्वतःला हलवायचंय अकॉर्डिंग टू टाइम. आपण सेल्फ मॅनेज व्यवस्थित केलं तर आपलं टाइम ऑब्विसली काय होणार, मॅनेज होणार. तर पहिले मी ह्या सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या आणि मग आपण जे ग्रहण करतो ते आपल्यामधनं निघतं. तर याच पद्धतीचं माझं काम चालू आहे. अगदी म्हणजे लहानपणापासून हे सगळं जे ग्रहण करणं आहे त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला उपयोगात पडत असतील. म्हणजे तेव्हा असं वाटत असेल की ह्याचा काय फायदा आहे, किंवा एखादं सेशन करताना असं मित्रांकडून सुद्धा म्हटलं गेलं असेल की अरे ते काय आपल्या अभ्यासक्रमात कुठे आहे का, किंवा त्यातनं काय मार्क्स मिळणार आहेत का आपल्याला, तो टॉपिक वेगळा हा टॉपिक वेगळा. पण हे जे वेगवेगळे विषय शिकून घेणं हे किती महत्वाचं असतं. म्हणजे आता सौरभ मुलांना शिकवू पण शकतो, तो क्लासेस सुद्धा घेऊ शकतो, तो त्यांची तयारी सुद्धा करून घेऊ शकतो, प्लस तो मॉकच्या समोर मोटिवेशन सुद्धा देऊ शकतो. सो हे फॅक्टर आपल्याला लहानपणापासून गोळा करावे लागतात. तर त्यासाठी नक्कीच फॅमिलीचा सपोर्ट मिळाला असेल. हा सपोर्ट किती महत्वाचा असतो ऍक्च्युली. आता बघा, मी लहानपणी मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी एका ठिकाणी 5 मिनिटं सुद्धा बसायचो, जी की सगळ्यांचीच कुठे ना कुठं कथा आहे. माझी आई मला दोरी लावून पायाला बांधून ती सोफ्याला अटकवून बसायची, म्हणजे मी पळू नये. आणि पळालो की मला मारायची पण गरज पडेल तर. एकदा मी तुम्हाला एक खतरनाक, माझ्यासाठी खतरनाक इन्सिडेंट सांगतो. जिथे आम्ही भाड्याने राहायचो पहिले नाशिकला, तर ते जे सराउंडिंग होतं ते एवढं काही व्यवस्थित नव्हतं. म्हणजे सगळ्या टाईपचे मुलं होते, शिव्या देणारे वगैरे. तर मी त्यांच्याबरोबर खेळायला जायचो आणि असंच खेळून आलो एकदा आणि मी शिव्या बोलतोय, मला पण माहित नाही कारण की ते बोलत होते. मी त्यांचं ऐकून आलो आणि घरात शिव्या बोलतोय मोठ्या मोठ्याने. मला काय समजतंय. आई चिडली, अरे असं काय बोलते, हे काय शिकून आला. आणि आईने मला इथे चटका दिला. म्हणजे आई उलादनाने काहीतरी करत असेल तर आईने मला त्याचा चटका इथे दिला. आज पण ते निशाण आहे. पण त्याच्यानंतर मी कधी शिवी त्या टाईपची दिली. तर म्हणजे एकतर तुम्हाला समजवता पण आलं पाहिजे मुलाला, आणि गरज पडली तर त्या लेवलचं तुम्हाला ऍक्शन पण घेतली पाहिजे. आय थिंक मला हेच सांगायचंय, जर आई नसती तर मला घसरगुंडी खेळायला, जोके खेळायला, फिरायला आवडायचं. पण जर समजा आई नसती किंवा वडील नसते आणि त्यांनी मला जर सांगितलं नसतं की बाळा अभ्यास करायचा असं कर, मी केलाच नसता. मी तेच करत. त्यामुळे मला तर वाटतं स्टार्टिंग आई वडिलांनी करावी, पालकांनी करावी, आणि मग ते मुलांनी मोठे स्वप्न बघा. जसं एक वयात आलं की समजायला लागलं तर मग आई वडिलांनी तिथं हळूहळू काढता पाय घेतला पाहिजे. कारण की नाही तर मग तुम्हीच त्याला थांबवणारे व्हा. नाही नाही रे, हे कशाला करतो, नाही ते कशाला करतो, नाही नाही असं नाही करायचं, असं नाही चालणार का, ते त्याला विचार करता यायला पाहिजे, ते तुम्ही शिकवा. बरोबर. म्हणजे घरचा सपोर्ट आणि एक डिसिप्लिन पण खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण फक्त वाहवत जाऊन चालत नाहीत गोष्टी, आपल्याला कंट्रोल करणारं कोणीतरी हवं असतं. आणि तो रोल आपल्या घरच्यांकडून ज्यावेळेस पूर्ण केला जातो त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं की असं एखादं छानसं कॅरेक्टर आपल्या समोर येतं. पण सौरभ जसा घडलाय तशी आता इतर मुलं सुद्धा घडवायचं काम एज्युकेशन सेक्टर मधून तुझं सुरू आहे. आणि आता सपोर्ट मिळतोय तो म्हणजे इस्लामपूरमध्ये IBFचा. IBF हा एक असा प्लॅटफॉर्म आता क्रिएट होतोय की जो नवनवीन काहीतरी काम करणारे उद्योजक आहेत किंवा ज्यांच्याकडे वेगळ्या आयडियाज आहेत, असे बरेच लोक, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात आणि काम करतात. IBFच्या प्लॅटफॉर्मकडे तू कसं बघतोस? जेव्हा मी इंट्रोड्यूस झालो तर वेगवेगळी लेक्चर्स होतात, मोठ्या मोठ्या लोकांचे लेक्चर्स होतात. आपण एक आपल्या साच्यात असतो की नाही, मी सौरभ, मी असा, मी तसा आणि माझं एवढं. पण जेव्हा आपण मोठ्या लोकांकडे बघतो, अरे यांनी किती काही केलंय, आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो, त्यांच्या अँगलने आपण बघतो. आता मागच्या वेळी एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यामध्ये एक जण आले होते, तर ते बोलले की लोन कडे तुम्ही निगेटिव्हली नका बघू. जर तुम्ही बिझनेस साठी लोन घेताय तर इट्स अ बेस्ट पार्टनर, कारण की तो इन्व्हेस्टमेंट पण देतोय आणि तुमच्याकडनं काय मागतोय, फक्त तेवढेशे व्याजावरचे रिटर्न. तर तुमच्या बिझनेस मध्ये काही हिस्सेदारी मागतोय का? ते जर तुम्ही कोणता दुसरा पार्टनर आणा, तो काय करणार, मला माझी हिस्सेदारी पाहिजे. तर या पर्स्पेक्टिव्हने, या विचाराने माझं पूर्ण लोनकडे बघण्याचं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. म्हणजे लोनला लोक वाईट गोष्ट मागतात तर तुम्ही ते चांगलं बघा.
की म्हणजे तो तुम्हाला पैसे पण देतोय पण बिझनेस मध्ये हिस्सेदारी पण नाही मागत आहे आणि कॉन्स्टंट व्याज, आणि तो व्याज भरता भरता तो त्याचं स्वतःचा व्याज कमी पण करतोय जसं जसं तुमची अमाऊंट आपले इन्स्टॉलमेंट आपल्याला सुरू असते. तसं तो ठीक आहे आता कमी दिलं तरी चालेल. असा कोणता पार्टनर असतो ज्याच्यात तुम्ही ग्रोथ करताय पण तो तुमच्याकडनं कमी मागतोय, असं कोणता पार्टनर असतो का नसतो. सो त्यांच्या या अँगलने माझं पूर्ण लोन बद्दलचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. आणि बाकी तुम्ही चांगल्या चांगल्या उद्योजकांना भेटतात आणि वेगवेगळे आव्हान घेवाण होते, म्हणजे तुम्ही विचारांची तिथनं ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतात, लोकांना समजतं. एक इनडायरेक्टली मार्केटिंग सुद्धा होते की हा तुम्ही या बिझनेसमध्ये आहेत तर जे आता प्रोडक्ट कोणाचे चांगले वाटले तर आम्ही स्वतःहून रीच आउट करतो, हा तुम्ही सांगितलं होतं तर आम्हाला ते पाहिजे बरं का. ती क्वालिटी बद्दल पण बोललेले असतात, मग आपल्याला एक विश्वास पण येतो की यांचं असं असं आहे. तर तुम्ही दुसरं कुठं न बघता आपल्या लोकांमध्ये बेसिकली तुम्ही बेबी बिझनेस क्रिएट करताय. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे बऱ्याच आपल्या गप्पा झाल्या, पण सौरभ ढबू यांना पुढचं टार्गेट काय दिसतंय, काय बघायला मिळेल आम्हाला येत्या काळात? पहिली गोष्ट, इस्लामपूर मधून एवढे हुशार मुलं असून सुद्धा किती जण IIT ला जात आहे, किती जण एम्सला जात आहे, किती जण चांगल्या चांगल्या कॉलेजला जाऊन चांगलं काम करत आहे. यांचं जर मी कॅल्क्युलेशन काढायला गेलो तर ते हातावर किंवा बोटावर मोजण्यासारखे. तर मला वाटतं यांचं संख्या वाढावी. हुशार मुलं मी बघितलेत आणि त्यांच्यावर काम सुद्धा करतोय, तर ते काम करणं जे आहे ते चालू राहील माझं. आणि यांची जी संख्या आहे ती तुम्हाला वाढताना देवाचा आशीर्वाद असेल तर दिसेलच. नक्कीच. एक कर्म फॅक्टर पुन्हा इथे सुद्धा येतो की काम हे सुरू राहणार आहे आणि काम ज्या प्रमाणात सुरू राहील त्या प्रमाणात आपल्याला गोष्टी बदलताना सुद्धा दिसतील. आणि एक गोष्ट खूप छान ऐकायला मिळाली आणि मला सुद्धा थोडंसं फ्रेश झाल्यासारखं वाटतंय, किंवा असे लोक सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत याचा सुद्धा एक अभिमान वाटतोय की फक्त मला शिकायचंय आणि मला काहीतरी करायचंय आणि मला मिळवायचंय, यापेक्षा मला काहीतरी द्यायचंय, ही भावना खूप खूप काहीतरी देऊन जाते. आणि मला वाटतं की सौरभची तीच भावना आहे की मी थोडंफार मिळवलेलं आहे पण ते आता मला लोकांमध्ये द्यायचं आणि बदल होताना बघायचे. तर या पुढच्या सगळ्याच विचारांसाठी आणि पुढच्या सगळ्या मेहनतीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. IBF ची गगन भरारी या कार्यक्रमासाठी आज तू रेडिओ शुगर मध्ये आलास, इतका छान वेळ दिलास आणि छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.